आज मी इथे खव्याचे गुलाबजामुन बनवते, कुठलंही प्रीमिक्स न वापरता प्रॉपर असे गुलाबजाम बनवते। अप्रतिम असे होतात। इथे आपण पाहताय मस्त रसरशीत असे गुलाबजाम झालेले आहेत। तर हे गुलाबजाम बनवण्याची पद्धत एकदम साधी सोपी आहे, अजिबात बिघडत नाही। या पद्धतीने नक्की बनवून बघा। सगळ्यात पहिल्यांदा गुलाबजामचा मी इथे पाक बनवून घेते। एका कढईमध्ये 2 कप साखर घालायची। जेवढी साखर आहे तेवढंच यामध्ये पाणी घालायचं आहे। 2 कप साखरेसाठी 2 कप त्याच वाटीने पाणी घातलेलं आहे। आता गॅसची हीट मी मोठी ठेवली आहे आणि हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। साखर यामध्ये विरघळून घ्यायची आहे। याचा आपल्याला एकतारी पाक वगैरे बनवायचा नाही आहे, फक्त थोडंसं चिकटसर असा याचा पाक बनवून घ्यायचा आहे। याला उकळी आली आहे, यामध्ये मी वेलची पूड घालते आहे। आवडीनुसार तुम्ही यामध्ये केशर घालू शकता किंवा रोज सिरप किंवा रोज वॉटर तुम्ही यामध्ये या पाकामध्ये घालू शकता। त्याच्यामुळे गुलाबजामुनची चव, त्याचा फ्लेवर खूप छान असा येतो। मी यामध्ये फक्त वेलची पूड घातली आहे आणि हे एक 3 ते 4 मिनिटे हाय हीटवरती सगळं मी मिक्स करून घेते आहे। हा पाक आता थोडासा चिकटसर असा झाला आहे। इथे आपण पाहताय अगदी एकतारी पाक वगैरे बनवायचं नाही, थोडंसं चिकटसर झालंय। आता मी याचा गॅस बंद करते आणि हा बनवलेला पाक आता बाजूला ठेवते। गुलाबजामुन बनवण्यासाठी इथे मी खवा बाहेरून विकत आणलाय, घरी बनवलेला असला तरी देखील चालेल। 200 ग्रॅम खवा आहे हा। खवा आपल्याला हा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे, किंवा जर खवा खूप जास्ती घट्ट असेल तर फ्रीजमधून बाहेर काढून थोडा वेळ ठेवा आणि मग तो वापरा, म्हणजे थोडासा मऊ होतो, जास्ती कठीण राहत नाही। आता या गुलाबजामुनसाठी ही प्रोसेस महत्त्वाची आहे। हाताने आपल्याला अशा पद्धतीने हा खवा मळून घ्यायचा आहे, तो एकदम छान असा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। खवा अगदी जास्त कठीण असेल तर थोडा वेळ आधी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचा, किंवा आपली जी चाळण असते किंवा गाळणी असते त्यामधून गाळून घेऊ शकता, म्हणजे तो एकसारखा असा होईल। किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडासा मिक्सर चालू बंद करत तो एकसारखा करून घ्यायचा आणि मग नंतर हाताने आपल्याला अशा पद्धतीने तो एकसारखा करून घ्यायचा आहे। यामध्ये गुठळ्या राहता कामा नये आणि छान क्रीमी मऊसूत असा हा खवा झाला पाहिजे। 3-4 मिनिटे हे मळून घेतल्यानंतर हा खवा एकदम छान सॉफ्ट आणि हलका झालेला आहे। यामध्ये आता 1/4 टीस्पून म्हणजेच पाव टीस्पून बेकिंग पावडर घातली आहे, त्याच्यामुळे मस्त असे हे गुलाबजाम फुगतात। यामध्ये आता मैदा घालायचा आहे, तर इथे सुरुवातीला मी 2 चमचे फक्त मैदा घातला आहे, 2 मोठे चमचे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम मैदा घालायचा नाही आहे, अगदी थोडा थोडा मैदा घालायचा। हे मळून घ्यायचं आणि लागलं तर अजून एखादा चमचा यामध्ये मैदा घालू शकतो आपण, पण सुरुवातीला मी फक्त 2 चमचे मैदा घातला आहे आणि हे मिक्स करून घेते। अशाच पद्धतीने आपण सुरुवातीला खवा ज्या पद्धतीने मळून घेतला त्याच पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। लागला तर मैदा घालायचा आहे, पण मला फक्त 2 मोठे चमचे यामध्ये मैदा पुरेसा होता, त्यामुळे मी अजून घातलेला नाही आहे। गुलाबजामुनचं हे पीठ आपलं तयार झालं आहे। छान असं मळून घ्यायचं, सॉफ्ट झालं पाहिजे। जर यामध्ये मैदा जास्ती घातला तर या गुलाबजामुनला क्रॅक जातील, त्यामुळे हे पीठ खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे किंवा कठीण करायचं नाही। सॉफ्ट आणि छान मऊसूत असं हे पीठ असलं पाहिजे। हे तयार झालेलं पीठ आपल्याला फक्त 5 मिनिटे बाजूला ठेवायचं आहे झाकून, खूप जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाही आहे। हे पीठ भिजतंय तोपर्यंत एका बाजूला मी गुलाबजामुन तळण्यासाठी तेल गरम व्हायला ठेवते। हे तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे, अगदी कमीत कमी तेल हे गरम असलं पाहिजे। तेल गरम होतंय तोपर्यंत इथे मी हे भिजलेलं पीठ आहे याचे आपल्याला गुलाबजाम बनवून घ्यायचे। 5 मिनिटे फक्त हे पीठ भिजलंय, हे मी थोडंसं एकसारखं करून घेते। या गुलाबजामुनला क्रॅक जाऊ नयेत यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। सुरुवातीला आपण खवा देखील छान मळून घेतला, नंतर त्यामध्ये मैदा घातल्यावर देखील हे छान असं मळून घेतलं आणि हे भिजल्यानंतर देखील मस्त असं मळून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं। आता मी याचे गुलाबजाम बनवते, छोटे छोटे, किंवा तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे आहेत तसे तुम्ही ते बनवून घेऊ शकता। गुलाबजामचे हे गोळे बनवत असताना हातावरती आपल्याला हे पीठ थोडंसं दाबून मग हे गुलाबजाम बनवायचे आहेत, म्हणजे त्याला क्रॅक पडत नाही, छान गोल असे हे गुलाबजाम होतात। थोडेसे सुरुवातीला मी 4-5 गुलाबजाम बनवून घेतलेत।
हे तळण्यासाठी तेल अजिबात जास्त गरम नाही आहे, अगदी लो हीटवरती मी हे तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये हे गुलाबजाम सोडून घ्यायचे आहेत। गॅस पूर्ण लो हीटवरतीच ठेवायचं आहे आपल्याला। आता यामध्ये लगेच चमचा न घालता अशा पद्धतीने कढई मी थोडीशी हलवून घेते, कारण सुरुवातीला गुलाबजाममध्ये लगेचच चमचा घालून ते पलटवायचा किंवा हलवायचा प्रयत्न केला तर ते तुटू शकतात। त्यामुळे कढईनेच मी ते थोडेसे हलवून घेतलेत आणि याचा थोडासा कलर बदलला की अगदी हलक्या हाताने हे थोडेसे हलवून घ्यायचे आहेत, म्हणजे याला सगळीकडे छान एकसारखा असा कलर येईल। हे सुरुवातीला बनवलेले गुलाबजाम तळून होत आहेत तोपर्यंत एका बाजूला मी बाकीच्या देखील पिठाचे गुलाबजामुन बनवून घेते, म्हणजे हे तळून झाल्या झाल्या लगेच आपल्याला ते देखील तळून घेता येतील। खूप मस्त असा याला कलर येतोय, सगळ्या बाजूने एकसारखा असा। अजिबात गॅसची हीट मी मीडियम किंवा मोठी केली नाहीये, पूर्ण लो हीटवरती हे मी गुलाबजाम तळून काढलेत। आता हे थोडेसे हलकेसे मी थोडेसे वरच्या कलरमध्ये मी हे तळून काढते, कारण पाकामध्ये टाकल्यानंतर त्याचा कलर अजून थोडासा हलका होतो, फेंट होतो। त्यामुळे हलक्याशा डार्क कलरमध्ये मी हे गुलाबजाम तळून काढते। आता हे तेलामधून काढलेले गुलाबजाम आपल्याला कोमट पाकामध्ये घालायचे आहेत। पाक थोडासा थंड झाला असेल तर मी तो थोडासा गरम करून घेतलाय, पाक थंड झाल्यामुळे थोडासा कोमट करून घेतलाय आणि या कोमट पाकामध्ये हे गुलाबजाम घालायचे आहेत। तळून झाले की लगेचच तेलामधून काढून कोमट पाकामध्ये गुलाबजाम घालायचे आहेत। आता बाकीचे देखील गुलाबजाम मी इथे तळून घेतेय। या रक्षाबंधनला तुम्ही हे गुलाबजामुन बनवू शकता, अप्रतिम असे होतात, मस्त रसरशीत असे होतात। आता सगळे गुलाबजामुन तळून मी या पाकामध्ये ठेवलेत, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 तास आपल्याला हे गुलाबजाम या पाकामध्ये मुरून द्यायचे आहेत। 4 तासानंतर इथे आपण पाहूया, मस्त रसरशीत असे दिसत आहेत गुलाबजाम, अप्रतिम असे होतात। कसे वाटले तुम्हाला हे खव्याचे गुलाबजामुन मला कमेंट करून नक्की सांगा। आता इथे मी तुम्हाला कट करून देखील दाखवते, आतपर्यंत छान असा पाक मुरतो यामध्ये, अजिबात या गुलाबजामुनला क्रॅक गेलेले नाही आहेत, चवीला तर भन्नाट असेच होतात। इथे आपण पाहताय मस्त रसरशीत असे झालेत, पाक आतपर्यंत मुरलेला आहे। गुलाबजामुन तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।